छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना शाबासकी मागितली आणि विचारलं, माग तुला काय मागायचंय. त्यावेळेस इंदलकरांनी नम्र भावनेने सांगितलं की काही करू नका, परंतु तुम्ही ज्या पायरीवरून हा रायगड चढत जाल त्या एखाद्या पायरीला फक्त माझं नाव द्या, किंवा तुमचा पायाचा स्पर्श तो माझ्या त्या दगडाला पडला पाहिजे, माझ्या नावाला पडला पाहिजे. आणि तिथं दगडावर फक्त काय लिहिलं होतं, सेवेची टाय तत्पर हिरोजी इंदलकर. म्हणजे हे फक्त नावासाठी केलं का त्यांनी? नाही, त्यांनी काहीच घेतलं नाही, फक्त तिथं लिहिलं गेलं. मला हेच म्हणायचं. बरेच जण म्हणतात नावात काय असतं, शेक्सपियरनी सुद्धा सांगितलंय नावात काय असतं. अहो, हे सगळे वेडे आहेत. नावात काय असतं? नावातच सगळं असतं, परंतु ते कसं घ्यायचं, आपण त्याला कितपत मान्यता द्यायची. कारण बाप म्हणून जन्माला आल्यानंतर मुलाला जे लावलं जातं ते नाव सुद्धा महत्वाचंच असतं. तुम्ही कधी मंदिरात जात असाल, कधी एखाद्या मोठ्या धार्मिक स्थळामध्ये जात असाल, आपण कधी तुळजापूरला जातो, कधी महालक्ष्मीला जातो, फार तर कधी येरमाळ्याला जातो. जिथं जिथं धार्मिक स्थळ आहेत आणि जी जुनी धार्मिक स्थळं आलेली आहेत तिथं तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर प्रत्येक जण काहीतरी दानच्या स्वरूपात, कुणी पैसे देतो, कुणी फरशी देतं, कुणी पायऱ्याच्या जे जे काही वाटेल ते देतात, परंतु तिथं नाव लिहिलेलं असतं. प्रसंग तुम्हाला महत्वाचा सांगतो. रायगडाची निर्मिती झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी रायगड बांधला त्यांचं नाव होतं हिरोजी इंदलकर. अहो, स्वतःचं होतं नव्हतं तेवढं विकून छत्रपती शिवरायासाठी त्यांनी सगळं काही विकलं, पण रायगडाचं काम हे बंद पडू दिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी स्वारीला असायचे आणि इकडं तिकडं फिरणं असायचं. त्याच्यामुळं महाराज कुठंतरी स्वारीला किंवा लढाईला गेलेत म्हणून आपल्या राजाच्या त्या राजधानीचं काम तसंच त्या ठिकाणी थांबून राहावं असं त्या ठिकाणी इंदलकरांना वाटत नव्हतं. रायगड पूर्ण झाला, छत्रपती शिवाजी महाराज आले आणि खरं तर ऐतिहासिक काळातले सर्वात पहिले जर इंजिनियर कुणी असेल, मोक्ष गुंडम विश्वेश्वरय्यांच्या अगोदर तर हिरोजी इंदलकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना शाबासकी मागितली आणि विचारलं, माग तुला काय मागायचंय. त्यावेळेस इंदलकरांनी नम्र भावनेने सांगितलं की काही करू नका, परंतु तुम्ही ज्या पायरीवरून हा रायगड चढत जाल त्या एखाद्या पायरीला फक्त माझं नाव द्या, किंवा तुमचा पायाचा स्पर्श तो माझ्या त्या दगडाला पडला पाहिजे, माझ्या नावाला पडला पाहिजे. आणि तिथं दगडावर फक्त काय लिहिलं होतं, सेवेची टाय तत्पर हिरोजी इंदलकर. म्हणजे हे फक्त नावासाठी केलं का त्यांनी? नाही, त्यांनी काहीच घेतलं नाही, फक्त तिथं लिहिलं गेलं. मला हेच म्हणायचंय. आज नाव करण्यासाठी किंवा स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी बरेच जण वाटेल ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करतात, परंतु कोणतरी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणार आहे की नाही, ज्यांनी स्वराज्यासाठी, महाराजांसाठी, आपल्या तत्वासाठी सर्वस्व दिलं. आज रायगड सुद्धा आहे आणि हिरोजी इंदलकरांचं नाव सुद्धा आहे. मावळ्यांनी स्वराज्य निर्माण केलं तेही नावासाठी, परंतु आता सध्याच्या राजकारणामध्ये मित्रांनो गंभीर चर्चा आहे, परंतु ही एक साधी सटीक आपण चर्चा केली पाहिजे म्हणून मी आपल्याशी चर्चा करतोय. जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. प्रत्येक जण सध्या राज्याचे प्रधानमंत्री असू द्या, देशाचे राज्याचे मुख्यमंत्री असू द्या, कारण जे प्रधानमंत्री होते तेही राज्यामध्ये काम करायचे आणि जे आज मुख्यमंत्री आहेत ते उद्या अजून कुठे एखाद्या मोठ्या पदावर असतील. ही सगळी माणसं किंवा शरद पवार साहेब घ्या किंवा अजून जुनी जाणती त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ HD देवेगौडांपर्यंत जी माणसं मोठ्या मोठ्या पदावर राहिली आणि ती आजही आहेत,
या सगळ्यांचं कुठं ना कुठं नाव निघतं. मग मला सांगा, नावात काय असतं? असं म्हणणाऱ्यांना मला सांगावं वाटतं की नावात सगळं असतं, फक्त तुमचं नाव कसं घेतलं जातंय याला फार महत्व आहे. आणि मला याच मुद्द्यावर चर्चा करायची. एकदा तुमचं नाव बदनाम झालं, मग तुम्ही एखाद्याकडून पैसे खाल्लेले असू द्या, एखाद्या गोरगरिबाला फसवलेला असू द्या, कुठं एखादी चोरी केलेली असू द्या, कुठं तुम्ही कुणाची जमीन लाटलेली असू द्या, किंवा एखाद्या गोरगरिबाला तुम्ही मदत केलेली असू द्या, तुम्ही सामाजिक क्षेत्रात असू द्या, तुम्ही राजकीय क्षेत्रात असू द्या, तुम्ही माणसात असलं पाहिजे आणि तुम्ही लोकांसाठी असलं पाहिजे, आपोआप तुमचं नाव होतं. प्रश्न फक्त एवढाच आहे, तुम्हाला राजसत्तेसाठी काम करायचंय, तुम्हाला समाजसत्तेसाठी काम करायचंय, की तुम्हाला स्वतःच्या समाजासाठी काम करायचंय, हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला वेळेत कळणं. आज बऱ्याच लोकांना कळत नाही. बरीच लोक सोयीनं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घेतात. कुणी आमच्यासारखी आयुष्याची 20-20 वर्ष घालवतो, पण प्रामाणिक काम केलं तर तुमचं नाव सुद्धा राहतं. परंतु करिअर म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत नाही. मला या चर्चेतून एवढंच सांगायचंय, तुम्ही तुमचं नाव कितीही चांगलं काम करा, तुम्ही कितीही तुमचं नाव मोठं ठेवा, तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची जी काय झालर आहे ते समोरच्याच्या त्याच्या विचारधारेवर, मग ते चांगले असू द्या किंवा विचार वाईट असू द्या, त्याच्या विचारावर तुमच्या कर्तृत्वाचं गारुड त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. इतकं तुम्हाला काम करावं लागेल. परंतु ते काम करत असताना आपलं कुठं नाव बदनाम झालं नाही पाहिजे. आपल्याला नाव करत असताना आम्ही कुणासाठी, कशासाठी आणि किती केंद्रबिंदू ठेवून काम करतो. बरीच आमची मित्रमंडळी, म्हणजे पुण्यामध्ये गेल्या 15-20 वर्षात किती आमचे सहकारी आले आणि किती सहकारी थांबले, किती सोबत काम करतात, किती पुढे निघून गेले, तुम्हाला कल्पना केली तर आश्चर्य वाटेल. बरेच जण फक्त तात्पुरता वेळ देतात, काही जण स्वार्थासाठी काहीतरी मिळेल म्हणून वेळ देतात, काही जण फक्त हा करतोय म्हणून मला करावंसं वाटतं म्हणून वेळ देतात, आणि काही आपल्याला एक सामाजिक ओळख निर्माण झाली पाहिजे ज्याच्यातून आपण समाजकारण आणि राजकारण सुद्धा साध्य करू शकतो, अशासाठी सुद्धा वेळ देतात. आम्हाला फक्त ठरवायचंय की आम्ही कुठल्या कॅटेगरीत बसलं पाहिजे. आज कॅटेगरीत असणं सुद्धा फार महत्वाचं आहे. हजारो लाखोंचे मोर्चे काढून सुद्धा कॅटेगरीमध्ये येण्यासाठी, अर्थात आरक्षणासाठी संघर्ष करतात. आणि काही जण आरक्षण असताना सुद्धा आपली कर्तृत्वाची जी काही झलक आहे ते दाखवण्यापासून वंचित असतात. दोन्ही भागाची लोक आहेत, पण याच्यातून तुमचं कर्तृत्व, तुमचं नाव हे शेवटच्या घटकांपर्यंत समजण्यासाठी, पोहोचण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मित्रांनो, मला एवढं सांगायचंय साध्या भाषेमध्ये की तुम्ही आता वैयक्तिक आयुष्य जगतो, आपण जगलंच पाहिजे, जगण्यासाठीच काम करतो, पण थोडं समाजासाठी काम करा, थोडं आपल्या स्वतःच्या नावासाठी काम करा. आपल्या आईवडिलांचा जो काही आपल्याला एक वैचारिक वारसा त्या ठिकाणी लाभलेला आहे, त्याने आपल्याला जन्म दिलाय, हाच विचारांचा वारसा जरी आपण पुढे घेऊन गेलो, कारण एखादे शेतकरी असतात, शेतकरी कुटुंब असतं, त्यांना काय असतो वारसा, पण त्यांच्या प्रामाणिकपणाचा वारसा जरी तुम्ही पुढे घेऊन गेलात तरीही तुमचं नाव होतं. मला असं वाटतं तुम्ही असं काम करा. समाजाला आदर्श तर राहिलाच पाहिजे, पण तुम्ही कितीही काबड कष्ट केलं, तुम्ही स्मार्ट वर्क करा किंवा हार्ड वर्क करा, तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. असं काम केलं तरच आता इथून पुढच्या काळात तुम्ही तरणार आहात, नाहीतर भंगारात जाल. म्हणून कुठलंही काम छोटं मोठं असू शकत नाही. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात असाल त्या त्या क्षेत्रात टॉपला गेलं पाहिजे, तुमचं नाव झालंच पाहिजे. अन्यथा तुमच्या नावावर, तुमच्या कष्टावर, तुमच्या सहभागावर दुसऱ्याचं जर दुकान चालत असेल, फक्त एकदा विचार करा, त्याचं चालतंय ना, मग तुमचं पण चाललं पाहिजे. तुमच्या कष्टाचा, श्रेयाचा किंवा तुमच्या बुद्धिमत्तेचा त्या ठिकाणी फायदा जर तोच फक्त घेत असेल आणि तुम्हाला मिळत नसेल, हेही नाही राहिलं पाहिजे. म्हणून नावासाठी बिलकुल काम करा, पण नाव एवढं मोठं झालं पाहिजे, त्याच्यासाठी एवढं काम करा की तुमचा आदर्श निर्माण झाला पाहिजे. फक्त एवढंच. करिअर म्हणून काम करा, मगच मोठे व्हा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.